मित्रो, यशस्वी होण्यासाठी फोकस राहून प्रयत्न करणं, एकाग्र राहून प्रयत्न करणं किती आवश्यक आहे. काही मुद्दे मागच्या भागात बघितले, आता काही मुद्दे या भागात बघणार आहोत. आपण एकाग्र का होऊ शकत नाही या संदर्भामध्ये काही एक मुद्दे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण ध्यास आणि अभ्यास ध्यासाचे विषय वेगळे आणि अभ्यासाचे विषय वेगळे जर असतील तर आपण एकाग्र कसं होऊ ध्येयावर, गोलवर, आपल्याला जे लक्ष्य प्राप्त करायचे त्यावर. म्हणून ध्यासाचे विषय तुमच्या आणि अभ्यासाचे विषय जेव्हा एक होतात तेव्हा तुम्ही एकाग्र होऊ शकता. तर तुमचे ध्यासाचे विषय काय आहेत आणि अभ्यासाचे विषय काय आहेत? आता तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमातील विषय आणि अभ्यास चांगला होण्यासाठीचे विषय तुमचे जर ध्यासाचे विषय असतील तर तुमचा अभ्यास चांगला होतो. हा मुद्दा मी पटवून देतो. आता तुम्हाला समजा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तुमचे विषय आहेत. नीटसाठी कोणतीही दुसरी एक्झामचं उदाहरण घेऊ शकता तुम्ही. आणि त्यासाठी अजून त्याला पूरक विषय काय? योगासन, प्राणायाम, ध्यान हे विषय करणं, आहार व्यवस्थित घेणं, झोप 6 तास व्यवस्थित घेणं, व्यवस्थित होईल याची काळजी घेणं, हे ध्यासाचे विषय असले पाहिजे आपल्याला. आणि तेच अभ्यासाचे विषय असले पाहिजे. यावरच लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. समजा ध्यासाचा विषय तुमचा क्रिकेट असेल, रील्स असतील, गप्पामध्ये वेळ घालणं असेल, अनावश्यक थोडा वेळ गप्पा मारणं गरजेचं आहे. कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणीसोबत थोडा वेळ ठीक आहे. त्याच्यासाठी एक टाइम शेड्यूलमध्ये एक थोडासा वेळ तर एक पण त्याच्यासाठीच आपला जन्म झालाय असं होऊ नये. खेळ सुद्धा एखादा तास ठीक आहे. म्हणून ध्यासाचे विषय वेगळे आणि अभ्यासाचे विषय वेगळे होऊन न देणे हे यशाचं एक महत्वाचं सूत्र आहे आणि हेच एकाग्र होण्याचंही सूत्र आहे. आता दुसरा एक मुद्दा मी आपल्या समोर ठेवू इच्छितो, तो म्हणजे जर तरच्या चक्रातून बाहेर येणं. जर तरच्या चक्रातून बाहेर येणं म्हणजेच वर्तमानामध्ये रममान होणं. वर्तमानातच रममान झालो तरच आपण ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या कृती आणि उक्तीवर एकाग्र होऊ शकतो, फोकस होऊ शकतो. असं असेल तर मी हे करेल, तर असं असेल तर, असं असेल तर, ह्या ज्या अटी आहेत ह्या अटी घालण्यातनं काही जण मागे पडलेत. असं असेल तर, असं असेल तर यादीच असते त्यांच्याकडे. काही जण लग्न सुद्धा राहून गेलेत. असा मुलगा पाहिजे, त्याच्याकडे एवढी शेती पाहिजे, त्याच्याकडे अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे संपूर्ण याद्या देण्यामध्ये हे सगळं याद्या द्यायच्या आणि आपल्याला काय कमवायचं आहे यावर फोकस नाहीये. दुसऱ्याकडून घ्यायचं, त्याच्यावरच बसून खायचं. हे जे ऐतखाऊपणा आहे ना, हे अपयशाला निमंत्रण देतो. जर हा भूतकाळा संबंध आहे, असं झालं नसतं, असं झालं, असं झालं, असं झालं नसतं तर, असं झालं नसतं तर,
असं झालं मुळे अशा पद्धतीने आपण बोलत राहतो. जर तरची भाषा हे बुडत्या बँकेचं चेक आहे, ते हातात काही नसते त्याचं. द पॉवर ऑफ नाऊ, लिव्ह इन प्रेझेंट असे शब्द, असे वाक्य आपण ऐकत असतो. तर वर्तमानात जगा हा संदेश आर्ट ऑफ लिव्हिंगचा पण आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ही जीवन जगण्याची कला, म्हणजे तुम्ही वर्तमानातच सगळ्या कला, सगळे शास्त्र आपण साध्य करू शकतो. आपलं ध्येय सुद्धा वर्तमानातच राहता आलं तरच साध्य होते. तर जेव्हा जेव्हा भूतकाळाचा विषय किंवा भविष्याचा विषय येईल, म्हणजे एकदा भूतकाळाबद्दल, ठीक आहे, भूतकाळाचा विचारच करू नये का? विचार करा ना. भूतकाळाचा विचार तुम्हाला करायचा, पण किती करायचं ह्याचं काही एक, जसं जेवणामध्ये मिठाचं प्रमाण असते तितकं भूतकाळाचा विचार करणं आवश्यक आहे. पण बोध घेण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी इतक्या पुरताच असावा. भूतकाळ परत आणण्यासाठी नसावा. कारण झालेल्या घटना, गेलेल्या व्यक्ती, घडलेले प्रसंग परत येत नसतात. फक्त आता ते होऊ नयेत यासाठी काय बोध घेता येते हे आपल्या हाती असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण भूतकाळामध्ये अनावश्यक, ज्याच्यातून काहीच फायदा नाही, आपल्याकडं ग्रामीण भागात सांगितलं जाते, साप निघून गेलाय फटीला मारून काय फायदा. साप निघून गेलाय फटीला मारत बसून काय फायदा. झालं गेलं, गंगेला मिळालं. हा बोध सर्वसामान्य ज्यांना तुम्ही समजता ती माणसं अतिशय उच्च दर्जाचा संदेश देतात. वर्तमानामध्ये जगण्याचा हे संदेश आहे. त्यामुळं आता काय करायचं ते रे बघा र म्हणतात. आत्ता काय करायचं ते बघा र म्हणतात. म्हणजे आत्ता काय करायचं ते बघा र, काय उकिरडा उकरत बसलात, वारकाचा उकिरडा उकरत बसला तरी केसच निघणार, अशा पद्धतीचा स्टेटमेंट करतात, असे वाक्य वापरतात. म्हणजे भूतकाळातून काही फायदा होत नाही असं त्यांना सांगायचं असतं. किती वेळ बोलून त्याच याच्यावर यावं लागते र. आता झालं गेलं झालं, सोडून द्या, जाऊ द्या. एकाच लुगड्यावर काही कोणी आयुष्य निघत नसते. म्हणजे वेळ पडते परत, जाऊ दे, सोडून द्या, माफ करा. भूतकाळाला माफ करा. वर्तमानामध्ये आपण स्थिर राहू शकतो. फक्त बोध घ्या. आता काय करायचं, काय कृती करायची, आता काय उक्ती करायचं, या गोष्टीचा लिहिलं पाहिजे तुम्ही सगळं, टाइम टेबल. कारण जे व्यक्ती टाइम टेबल लिहितात, आज दिवसाभरात काय करायचं, आणि त्यानंतर त्या टाइम टेबलनुसार, हा टाइम टेबल कसा असला पाहिजे, यशदायी असला पाहिजे, ध्येयानुकूल असला पाहिजे. तुमचं जे एक जणांना टाइम टेबल लिहायला सांगितलं, आणि मग टाइम टेबल म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही झोपेतून उठल्यापासून ते झोपे जाईपर्यंतच्या वेळामध्ये काय करता, हे सगळं टाइम टेबल लिहा म्हणून एका शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं. ते घरी गेल्यानंतर एक विद्यार्थी सकाळपासून कोणते सिरियल आहेत, कोणते चित्रपट आहेत, किती वेळ रील बघायचे, किती वेळेस व्हॉट्सअपवर बघायचं, किती वेळ गप्पा मारायच्या, ह्या सगळ्या वर्तमानामध्ये किती वाजता जेवायचं, हे सगळं, या सगळ्या गोष्टी. त्याच्यात अभ्यास नव्हताच. म्हणजे तुमच्याकडे टाइम टेबल आहे, पण तो टाइम टेबल तुमचा, त्या टाइम टेबलचा आणि तुमच्या ध्येय
प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या कृती उक्तीचा काही संबंधच नसेल. आपल्याला ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा टाइम टेबल बघत बसण्यासारखा आहे. मग त्यामुळं तुमचा टाइम टेबल तयार करणं आणि त्या टाइम टेबलनुसार, हे दिशादर्शक आहे टाइम टेबल, तुम्हाला त्या दिशेनं नेते. आणि एकदा का एक दिशेनं आपलं दिशा ठरली ना एकदा की दुर्दशा थांबते. दिशा ठरली की काय होते, तुमचा वेळ वाया जात नाही. हे करू का ते करू, सांगा राया मी काय करू, हे तुमचं थांबते. म्हणून हे काही केवळ विद्यार्थ्यासाठी नाही, सगळ्यांसाठीच आहे. काय काम करायचं म्हणजे दिशा ठरते. मग एकदा एका गावाला जायचं हे ठरलं तर मग दिशा ठरते. मग त्या दिशेनं पाऊलट झालं की ते गाव सापडतं. आपल्याला कोण्याच गावाला जायचं ठरलेलं नाही तर मग कुणीकडे गेलं तर काही फरक पडत नाही. म्हणजे काही फरक पडत नाही म्हणजे अनुकूलही पडत नाही, अनुकूल फरक पडत नाही, प्रतिकूल पडतो, भटकणं होतं. जेव्हा दिशा ठरत नाही होत तो प्रवास ठरतो, ते भटकणं ठरतं. आणि दिशा ठरवून केलेला प्रवास हा प्रवास ठरतो आणि प्रवास हा तुम्हाला मुक्कामाला नेऊन सोडतो. भटकणं तुम्हाला मुक्काम कधीच नेऊ शकत नाही, मुक्कामाला कधी नेऊ शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, काही गोष्टी दुसऱ्यासाठी महत्वाच्या असतीलही त्या आत्ता तुमच्यासाठी महत्वाच्या नाहीत. काय त्या गोष्टी महत्वाच्या नाहीत असं नाही, महत्वाच्या आहेत, पण आत्ता त्या महत्वाच्या नाहीत. याचं गणित म्हणून प्राधान्यक्रम, प्रायोरिटी आपण ठरवता आली पाहिजे. आपल्याला आत्ता काय आवश्यक आहे, मला आज काय करायचं आहे, मला या वर्षात काय करायचं आहे, माझ्या लाईफमध्ये, असं हे सगळं आपलं ठरलं पाहिजे. ध्येय ठरले पाहिजे, ध्येयानुकूल नियोजन ठरलं पाहिजे. त्यासाठीच लागतो वेळापत्रक, टाइम टेबल. तर प्राधान्यक्रम, आता एका जीवनामध्ये सगळे सोंग करू शकत नाही. रात्र थोडी सोंग फार असं म्हणतो. म्हणजे एका विशिष्ट आयुष्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी नाही करू शकत, याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यानं करायला त्यानं उद्योजक व्हावं म्हणालाय, आपणही उद्योजक व्हावं. मग काही दिवस उद्योजक व्हायचं, काही दिवस नाही त्याच्यात काय पडलं, व्यापार करावा, त्याच्यातही काय पडलं नाही, व्यवसाय करून बघावं, त्याच्यातही काय पडलं. असं जर आपण जगत असू तर लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला एक काळ द्यावाच लागतो. उदाहरणार्थ याच्यात काही पडलं नाही, त्याचे एक जण, एकाने म्हटलं इथं सोन्याची खाण आहे, सोन्याची खाण आहे, सोनं तुला सापडते, खोदायला सुरू कर. त्यानं खोदायला सुरू केलं, माती सापडू लागली. त्यानं म्हणलं अरे इथं नाही, इथं जागा चुकली. म्हणला जागा सगळं वावर खोदत बसला थोडं थोडं. मग त्याचा गुरु आला, ज्याने सांगितलं होतं, तुम्ही म्हणलात मी सोनं सापडते म्हणून मी थोडं खोदत बघायला थोडा विश्वास ठेवून तुमच्याकडे, तर नाही सापडते, मातीच आहे. हे माती काढत जाणं म्हणजे सोन्याकडे जाणं आहे, त्यांना सांगितलं. माती काढणं म्हणजे मातीच नाही, माती काढणं हा सोन्याच्या दिशेने चाललेला प्रवास आहे बेटा. असा तू मातीच्याच दिशेने प्रवास करायला लागलास. त्यामुळं आपल्याला काही दिवस संयम ठेवून प्रयत्न करत राहावं लागते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे प्राधान्यक्रम ठेवा. तुम्हाला वॉन्ट आणि नीड, वॉन्ट आणि नीड हे दोन शब्द आहेत. तुमच्या इच्छा, अपेक्षा, तुम्हाला काय वाटतंय, यापेक्षा नीड, तुमची नीड काय गरजेचं आहे. तुमचे ध्येय प्राप्ती हे तुमची नीड आहे, तुमची गरज आहे. आणि ही गरज किती वाटली पाहिजे, तर श्वासा इतकी गरज वाटली पाहिजे, तरच तुम्ही वर्तमानामध्ये स्थिर राहा. तर या नुसार दुसऱ्या गावाला चाललेत म्हणून आपणही त्यांच्या गावासोबत जाऊ लागलो तर जमणार नाही. तुम्हाला कोणत्या गावाला जायचे महत्वाचे आहे.
बऱ्याचदा विचारतात, ना कुठल्या गावाला चाललात आज? कुठं निघालात? अरे मी नायगावला चाललो. मग मला नांदेडला जायचंय. चलू का नांदेड? काय नायगावला चल. तुला नांदेडला काम आहे, नायगावला जाऊन काय करतोस? नाही, मनालाय म्हणून त्याच्या मागं जाऊन जाऊन काही जणांना आपली वाट लावून घेतली. मग सगळं घरी आल्यावर विचारतात, ते झालं का काम? नाही मग खोटं नाटक काही सांगायचं. अरे तू नांदेडला गेलाच नव्हतास, कसं होईल काम? त्यामुळं आपल्याला कोण्या गावाला जायचं आहे आणि आपल्याला का जायचं आहे आणि आपल्याला ते जाणं किती गरजेचं आहे हे लक्षात ठेवून, जसं जीवनातला हा भाग आहे, हे रोजच्या दैनंदिन जीवनातला आहे, हा यशस्वी प्रत्येकालाच ह्या गोष्टीची गरज आहे. फोकस होऊन काम करणं, फोकस होऊन अभ्यास करणं. अभ्यास हा कोणाला ना कोणतं काम करावं लागतं. आणि ज्यांनी जेव्हा फोकस ठेवून काम करायचे माणसं ठरवतात, ते अतिशय संतुलित राहतात, शांत राहतात, आत्मविश्वास त्यांचा वाढतो. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आता पुढच्या भागामध्ये फोकस राहण्यासाठी आणखीन काय घटक महत्त्वाचे ठरतात लाईफमध्ये, ते पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद. पुढचा भाग हा तिसरा भाग असेल, हा दुसरा भाग झालेला आहे. मित्रो, ह्या विषय अतिशय मुळातून समजून घेऊन एकदा, म्हणजे आपल्या डोक्यातला जे गोंधळ आहे तो गोंधळ दूर होऊन आपल्याला जे लोभ आहेत वेगवेगळे, हे कामाचे नाहीत. वेगवेगळ्या अपेक्षा, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, तर आपल्याला जीवनाला आवश्यक असणाऱ्या जबाबदाऱ्या घेणे, आवश्यकच अपेक्षा ठेवणे, ह्या किती गरजेच्या आहेत. आणि आणखीन काही गोष्टी मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. धन्यवाद.